नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा मित्रांनो, ह्या अगोदर आपण एज वयवारी याचे दोन पार्ट बघलेला आहात, तर हा तिसरा पार्ट आहे। मित्रांनो, जेव्हा हा टॉपिक कंप्लीट होईल, जेवढे भी पार्ट होतील त्यानंतर एखाद्या टाईपचा क्वेश्चन राहिलेला असेल तर तो आपण प्रिवियस इयर क्वेश्चन मधून कंप्लीट करणार आहात। म्हणजे हा टॉपिक झाल्याच्या नंतर आपण प्रिवियस इयर क्वेश्चन ह्या टॉपिकवरचे घेणार आहात। म्हणजे एकंदरीत आपला सगळा जो सिलेबस आहे ह्या टॉपिकवरचा तो कंप्लीट करणार आहात। त्यानंतरच आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहात। चला तर मित्रांनो, सुरू करूया आपण ह्या टॉपिकला। चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया ह्या उदाहरणाला। त्यामधील पहिला उदाहरण काय आहे? वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे। बघा मित्रांनो, तुलना कशाची केलेली आहे? मुलाच्या वयाच्या 4 पट म्हणलेले आहे। तर ज्याच्याशी तुलना केलेली आहे त्याला आपण काय म्हणणार आहात? x मानणार आहात। आणि याची 4 पट म्हणल्यावरती काय होणार आहे? 4x। कळालं मित्रांनो? लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चन काय म्हणते? वडिलाचं वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे। तर तुलना काय केलेली आहे? मुलाच्या वयाशी केलेली आहे। म्हणून मुलाचं वय आपण ज्याच्याशी तुलना केले त्याचं वय आपण x पकडलंय। तर याची 4 पट म्हणल्यावर वडिलाचं वय आहे, मग त्याला काय गृहीत धरलं? 4x। मग नंतर काय म्हटलेलं आहे? 24 वर्षानंतर मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर। बघा गुणोत्तर कसं दिलेलं आहे ते बघा। मुलगा आणि वडील म्हटलंय, तर जो अगोदर आहे त्याचा अगोदर गृहीत धरा। मुलगा आणि वडील असं दिलेलं आहे, त्यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 1:3 दिलेलं आहे। 1:3 दिलेला आहे। पण ज्याचा अगोदर उच्चार केलेला आहे तर तो गुणोत्तर पहिला जो आहे तो त्याचा असणार आहे। तर काय म्हटलंय? 24 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे? 1:3 दिलेलं आहे। इथं गृहीत धरला 1:3, म्हणजे मुलगा अगोदर उच्चारलेलं आहे, मुलाचं काय गुणोत्तर आहे? 1 आहे 24 वर्षानंतर, वडिलाचं 3 आहे। तर आपल्याला 24 वर्षानंतर यांचं वय काढायचं आहे। 24 वर्षानंतर वय काढायचं असेल, x मध्ये 24 मिसळावं लागेल। हे त्याचं 24 वर्षानंतर, हे आजचं वय झालं। काय झालं? हे आजचं वय झालं। आणि 24 वर्षानंतर नंतरचं वय काय आहे? आज x असेल तर 24 वर्षानंतर x + 24 होणार आहे। मग वडिलांचं वय देखील 4x + 24 होणार आहे। तर 24 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर आपण समीकरण बनवून घेऊ आणि त्याचं उत्तर काढता येते। बघा, x + 24 याला काय करा? छेदामध्ये घ्या। 4x + 24। तर आता हे काय समीकरण? फर्स्टचं मुलांचं समीकरण आहे, तर त्याच्या समोर आता हे आपण काय केलं? छेद आणि अंशामध्ये मांडलेलं आहे, गुणोत्तर प्रमाणामध्ये मांडलेलं आहे। तर याचं जे गुणोत्तर दिलेलं आहे 1:3, हे देखील काय करू? त्याच रूपामध्ये मांडू। आता वरचं कोणाचं आहे? मुलांचं आहे। छेदामध्ये आहे की नाही, आपण वडिलांचं वय घेतलेलं आहे, तर इथं देखील काय याचं गुणोत्तर देखील छेदामध्ये घ्या। बघा मित्रांनो, आता काय करायचं? समीकरण सोडवण्यासाठी तिरकस गुणाकार करून घ्यायचा। म्हणजे 3 ने अंशामध्ये असलेल्या समीकरणाला गुणा। 3x + 3 × 12 हातच्याला 1, 3 ने 24 ला गुणा, 3 × 12 हातच्याला 1, 3 2 6 आणि 1 7 बरोबर। आता ह्या 1 ने छेदामधील समीकरणाला गुणा। 1 4x + 24 ला 24, ह्या दोघांनी गुणलं तर काय आलं? हे उत्तर आलं। बघा मित्रांनो, आता काय करायचं आहे तुम्हाला? जी बाजू म्हणजे x आणि x एका साईडला घेऊन जायचे आहे आणि संख्या एका साईडला घेऊन यायचं आहे। बघा इथे काय आहे? 72 जशाला तसं लिहिलं। आणि हे जे 24, जी मोठी संख्या आहे तिथंच राहू द्या, जी छोटी संख्या आहे त्यांच्याकडे घेऊन या। इथं आता 24 आपल्याला बरोबरीच्या अलीकडे आणायचं असेल तर हा प्लस असेल, तर बरोबरीच्या इकडे येताना काय होईल? मायनस होईल 24 बरोबर। आता इथे 4x आहे, ती मोठी संख्या आहे, जशाला तसं इथे 4x घ्या। आणि 3x ही 4x पेक्षा छोटी आहे, म्हणून हिला बरोबरीच्या पलीकडे न्या 3x। या दोघांची वजाबाकी केलं तर काय येते? x। आणि ह्या दोघांची वजाबाकी करा, किती आलं? 48। कळालं मित्रांनो? बघा 72 मधून 24 गेले, 48 राहिले आणि x बरोबर काय उत्तर आलेलं आहे? 48। मग आपल्याला विचारलंय काय आहे? तर मुलाच्या आजचे वय विचारलंय। मुलाचं आजचं वय किती आहे? x आहे। तर x ची किंमत किती आहे? 24, म्हणजे मुलाचं वय किती आलेलं आहे? 24 आलेलं आहे।
कळालं मित्रांनो, ही झाली आपली सोडण्याची एक पद्धत. आपण ह्या पद्धतीने जास्तीचं सोडणार नाही, पण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू. सोपी पद्धत आहे, लवकरात लवकर आपल्याला त्याचं उत्तर मिळते आणि परीक्षामध्ये आपला त्याचा नक्कीच फायदा होईल. बघा मित्रांनो, मुलगा व वडील यांच्या वयाचे गुण उत्तर दिलेले आहे. काय म्हटलंय, वडील हे मुलाच्या वयाच्या 4 पट आहेत. तर मुलाचं वय काय असणार 1, तर ह्याची 4 पट काय झालं 4 आहे. कळालं मित्रांनो, आपण इथे फक्त एक नाही एक्स गृहीत धरत नाही, सोडत आहात त्याच पद्धतीने, फक्त एक्स गृहीत न धरता. मग काय म्हटलं 24 वर्षानंतर, हे झालं आजचं वयाचं गुण उत्तर. 24 वर्षानंतरचं गुण उत्तर आपल्याला दिलेलं आहे. काय दिलं आहे, 1:3 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 1:3. बघा मित्रांनो, आता दोघा आज आणि त्याच्यानंतर 24 वर्षे, म्हणजे इथून इथपर्यंत काय झालेलं आहे 24 वर्षे. ह्या म्हणजे हे जे गुणोत्तर आहे इथून इथपर्यंत येण्यासाठी त्यांना किती वर्ष लागलेले आहेत 24 वर्षे. तर वडिलाला 24 वर्षानंतरचा हाचा रेशिओ आहे, तर येचा म्हणजे मुलाचा देखील 24 वर्षानंतरचा हा रेशिओ आहे. तर ह्या रेशिओमधला जो फरक आहे तो काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. सारखा नसेल तर सारखा करून घ्यायचं. बघा इथून इथपर्यंत येताना म्हणजे 4 आणि 3 याच्यामध्ये फरक कितीचा 1 आहे, आणि इथून इथे येताना यांच्यामध्ये फरक किती आहे 0चा आहे. तर असं नाही झालं पाहिजे, कारण इथून इथपर्यंत याला पण 24 वर्ष लागले आणि मुलगा पण 24 वर्षांनंतरच आपल्याला त्याचं गुण उत्तर दिलेलं आहे. तर यांचा जो कालावधी आहे तो सारखा आहे, तर फरक देखील काय असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, हे जे 2 गुणोत्तर आहेत यांच्यामधला फरक घ्या आणि हे जे 2 गुणोत्तर आहेत यांच्यामधला फरक घ्या. मग आपल्याला काय नवीन गुणोत्तर निघेल. आता कसं बघा, ह्या गुणोत्तराने ह्या गुणोत्तराला गुणा, ह्या 2नी हे जे अगोदरचं गुणोत्तर होतं त्याला गुणा, 2 1 2 आणि ह्या 2नी 4ला 2 चौक 8. लक्षात येते मित्रांनो, हे सोपं आहे एकदम. फक्त हे तुम्हाला अगोदर कळालं ना, सर्वात सोपं आहे हे झालं. मग आता इथे जे गुणोत्तर आहे गुणोत्तरामधला फरक, या फरकाने यांच्या जुन्या गुणोत्तराला गुणा, 3 1 3 3 3 9. बघा मित्रांनो, आता ह्यांचं जे गुणोत्तर आलेलं आहे हे आजचं गुणोत्तर, आणि हे काय 24 वर्षानंतरचं जे नवीन आलेले गुणोत्तर आहे. कळालं. मग आता बघा ह्या दोघांमध्ये फरक किती आहे 1चा, आणि ह्या दोघांमध्ये फरक किती आहे 1चा. म्हणजे ह्याने जो सेम कालावधी पार केलेला आहे तो कालावधी आपल्याला सारखा भेटलेला आहे. यांच्या गुणोत्तरामध्ये फरक कितीचा आहे 1चा आहे, आणि इथून इथपर्यंत येण्यासाठी गुणोत्तरामध्ये 1ची वाढ झालेली आहे. ती 1ची वाढ करण्यासाठी किती वर्ष लागलेले आहे 24 वर्षे लागलेले आहेत. म्हणजे 1च्या किती पट आहे 24 वर्षे आहे. मग हे वाढीला आपण 24ने गुणलं म्हणजे यांच्या वयांना देखील काय करायचं आपण 24ने गुणलं. तर आपल्याला काय विचारलंय, मुलाचं आजचं वय विचारलंय. तर मुलाचं आजचं वय काढताना आपल्याला उत्तर काय भेटेल, हे बघा, हे मुलाचं आजचं वय आहे. हे जुनं जे रेशिओ आहे याला सोडून टाका, जे नवीन रेशिओ आले त्याच्यावरती काढा. 24 गुणिले 2 म्हणजे वय काय आलेलं आहे 48. कळालं मित्रांनो. बघा इथे पण x बरोबर काय आलेलं उत्तर 48. म्हणजे आपलं उत्तर दोन्ही पद्धतीने काढता येते, आणि सर्वात सोपी पद्धत ही आहे. फक्त तुम्हाला इथे कन्फ्युजन होत असेल तर याला बार सराव करा. व्हिडिओ अगर पॉज करून त्याला रिटर्न घ्या आणि पुन्हा एकदा बघा, तर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल, आणि परीक्षामध्ये आन्सर काढण्यासाठी ती महत्त्वाची पद्धत आहे, कमी वेळामध्ये निघते. यानंतर आपण प्रश्न दुसरा काय म्हणतोय, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, तर 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. बघा वडील आणि मुलगा यांच्या दोघांचं वय दिलेलं आहे. बघा ह्या अगोदर जे केलेलं आहे गणित आपण त्याच्यासारखं सेम टू सेम आहे, त्यामुळे आपण हे एकाच पद्धतीने करू. वडील आणि मुलगा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे म्हणे. बघा मुलाचं वय 1 असेल तर त्याच्या वयाच्या वडिलाचं वय काय 3 पट आहे. तर नंतर काय म्हणलंय 10 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणलंय. मुलाचं वय 1 असेल तर वडिलांचं वय किती आहे 2 आहे. बघा हे आजचं गुणोत्तर झालं, आणि 10 वर्षानंतरचं गुणोत्तर काय आहे हे आहे. बघा मित्रांनो, मी काय म्हटलं, आपण ह्या पद्धतीने करताना एकच विचार करायचं की हे मुलाचं जे गुणोत्तर आहे 1 आहे किंवा
आजचं आणि 10 वर्षानंतर त्याचं गुणोत्तर किती आहे, एकच आहे. आणि वडिलाचं गुणोत्तर आजचं 3 आहे आणि 10 वर्षानंतर त्याचं जे गुणोत्तर 2 आहे. ह्यामधला फरक काढा. जो फरक आहे तो दोघांचा बी कसा आला पाहिजे, सारखा आला पाहिजे. तर इथे 1चा फरक येतो आणि इथे 0चा फरक येतो. तर हे समीकरण आपल्याला बदलावे लागेल. तर मग काय करायचं, ह्या दोघांमधला का सेम आला पाहिजे, तरी मुलाला इथून इथपर्यंत येण्यासाठी 10 वर्षे लागले आणि वडिलाला पण इथून इथपर्यंत येण्यासाठी काय झालं, त्यांचा कालावधी 10 वर्षाचा आहे. तर हे दोन कालावधी सारखा आहे. तर याच्यामधला गुणोत्तरामधला फरक देखील कसला आला पाहिजे, सारखा आला पाहिजे. तर तो सारखा आहे का, नाही. मग ह्या समीकरणाला काय करायचं, 10 वर्षानंतरचे जे गुणोत्तर आहे याच्यामधला फरक घ्या, कितीचा, 1चा आहे. आणि आजचं जे गुणोत्तर आहे यामधला देखील फरक घ्या, किती 2चा आहे. तर ह्या फरकाने ह्या आजच्या गुणोत्तराशी गुणा, ह्या फरकाने आजच्या गुणोत्तराशी गुणा आणि आजचं जे गुणोत्तर आहे त्याच्यामधल्या फरकाने 10 वर्षानंतर जे गुणोत्तर आलेलं आहे त्यांच्याशी गुणा. म्हणजे आपल्याला काय मिळेल, नवीन समीकरण मिळेल, नवीन रेशिओ मिळेल. बघा, 1ने वरच्या समीकरणाला गुणलं तर काय येईल, समीकरण सारखंच येईल. कळालं मित्रांनो. बघा आता ह्या फरकाने ह्याला गुणा, 2 दोन्ही 4, 2 एका 2. आता हे जे समीकरण आलेलं आहे हे समीकरण दोघांमधला जो फरक आहे, समीकरण म्हणतो, हा जो रेशिओ आलेला आहे याच्यामधला फरक काय आहे, सारखा आहे. तर मुलांचं आज जे रेशिओ आहे त्याला 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल कितीचा झालेला, 1चा झाला आहे. म्हणजे आजपासून 10 वर्षानंतरचं जे रेशिओ आहे त्याच्यामध्ये फरक कितीचा, 1चा आहे. 1चा रेशिओमध्ये फरक आहे, पण कालावधी किती लागलेला आहे याला, 10 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. मग ह्या फरकाच्या किती पट आहे, 10 पट आहे. आणि ह्याच पटीने काय करायचं, त्याचं जे आजचं वय आहे त्याला गुणायचं. तर आजचं वय आपल्याला कोणाचं सांगितलेलं आहे, वडिलाचं सांगितलं आहे. आजचं वय वडिलाचं काढायचं असेल त्याला 10ने गुणा, म्हणजे 3ची 10 पट करा. तर वय किती झालेलं आहे, 30 वर्ष वय आलेलं आहे वडिलांचं. आजचं वय किती आहे, 30 वर्ष आहे. हे आपल्याला उत्तर भेटतं. ह्याच पद्धतीचा अवलंब करा, लवकरात लवकर तुम्हाला गणित मिळते. यानंतरचा क्वेश्चन बघू. प्रश्न 3, मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर. मुलगी आणि आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर एकाच 5 आहे, एकाच 5 आहे. 5 वर्षानंतरचे गुणोत्तर किती आहे, 2:5 आहे. 5 वर्षानंतरचे गुणोत्तर 2:5 आहे. बघा इथे लक्षात घेण्यासारखं मित्रांनो काय आहे, तर हे तुलना कोणाशी करत आहेत, आजपासून 5 वर्षपूर्वी म्हणतात आणि आजपासून 5 वर्षानंतर म्हणतात. तुम्ही ह्यापासून म्हणजे पूर्वी 5 वर्षापूर्वीपासून 5 वर्षे नका पकडू, गृहीत धरायचे आपल्याला कुठे, म्हणजे ॲक्च्युली तुलना होते केव्हा, आजपासून होते. म्हणजे आजपासून 5 वर्षपूर्वी, आजपासून 5 वर्षानंतर. पण इथून इथपर्यंतचा जो अंतर धरायचा आहे आपल्याला किती होणार आहे, 5 वर्षापासून आजपर्यंत. इथे 5 वर्षे झाले आणि आजपासून 5 वर्षानंतर इथे 5 वर्ष झाले. म्हणजे टोटल किती झाले हो, 10 वर्षे कालावधी. म्हणजे ह्या रेशिओपासून इथपर्यंत येईपर्यंत, या रेशिओपर्यंत येईपर्यंत फरक कितीचा आलेला आहे, किती कालावधी लागलेला आहे, त्याला 10 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. तर मित्रांनो आता काय करणार आहात आपण, याच्यामधला फरक आपल्याला प्रथम काय बघायचा आहे, ह्या पद्धतीने गणित करताना याच्यामधला फरक बघायचा आहे. इथून इथपर्यंत ह्या रेशिओमध्ये फरक बघला तर 0चा आहे आणि ह्या रेशिओमध्ये फरक बघला तर किती, 1चा आहे. तो हे चालेल का, नाही. आपल्याला फरक काय असला पाहिजे, ह्या दोघांचा फरक सारखा असला पाहिजे. आणि या दोघांचा फरक सारखा येण्यासाठी आपण काय करत असतो, ह्या दोघांमधला फरक किती आहे, 3चा आणि ह्या दोन्हीमधला फरक किती आहे, 4चा आहे. मग ह्या फरकाने ह्या गुणोत्तराला काय करायचं, गुणायचं. मग नवीन रेशिओ काय येतं बघा, 3 एका 3, 3 5 15. मग आपला ह्या जुन्या रेशिओचा विचार करायचा आहे का आपल्याला, नाही करायचा. कळालं मित्रांनो. आता हे जे 4 आलेलं होतं जुन्या रेशिओमध्ये, ह्या 4ने ह्या रेशिओला गुणा. 4 एका 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20. बघा हा जुन्या रेशिओचा विचार करायचा आहे का आपल्याला, नाही. हे झालं आपलं नवीन रेशिओ आलेला आहे. मग आता ह्या रेशिओमध्ये बघा फरक कितीचा आहे, इथून इथपर्यंत 5चा आहे आणि इथून इथपर्यंत किती आहे, 5चा फरक आहे. म्हणजे ह्या रेशिओमधला फरक काय आहे, दोघांमधला सारखा आहे. तर आपल्याला आता
याचा नाही विचार करायचा, इथे विचार करा। इथून इथपर्यंत ह्या रेशिओपर्यंत येण्यासाठी आपल्याला कालावधी किती लागलेला आहे? 10 वर्षाचा कालावधी लागलेला आहे। पण या रेशिओमध्ये फरक कितीचा आहे? 5चा। आणि ह्या 5ची किती पट आहे? हा 2 पट आहे। म्हणजे ह्या फरकाने आणि ह्या फरक पडलेल्या कालावधीला गुणलं, म्हणजे फरक पडलेला कालावधी निघण्यासाठी काय करावं लागलं? ह्या फरकाची दुप्पट करावं लागले, तेव्हा आपल्याला फरक असलेला कालावधी मिळालेला आहे। तर ह्याचीच पट म्हणजे 5ची दुप्पट केल्यावरती आपल्याला काय कालावधी मिळाला, तर प्रत्येकांची काय करा? दुप्पट करा, म्हणजे आपल्याला त्याचं काय मिळते? वय मिळते। तर आपल्याला विचारलेलं काय आहे? मुलीचं आजचे वय विचारलेलं आहे। मुलगी कुठे आहे? ही आहे, आणि तिचं आजचं वय विचारलेलं आहे। आजचं रेशिओ दिलेलं आहे का आपल्याला? नाही। मग तुम्ही 5 वर्षानंतरचं काढा किंवा 5 वर्षापूर्वीचं काढा। आपण काय करू? 5 वर्षापूर्वीचं काढू। 5 वर्षापूर्वीचं वय किती होतं? बघा 3, हे रेशिओची काय केलं? दुप्पट केलं, 6 वर्षे झालं। मग ह्या 6 वर्षे म्हणजे केव्हाचं आहे? 5 वर्षापूर्वीचं। तर आजचं वय किती असेल? याच्यामध्ये 5 ॲड करा, तर आपल्याला आजचं वय मिळते। किती मिळेल? मुलीचं 11 वर्ष वय हे मुलीचं मिळेल। तर आपल्याला आईचं विचारलं असतं, काय विचारलं असतं? आईचं विचारलं असतं, तर आपण काय केलं असतं? याचं वय काढलं असतं अगोदर। किती? 5 वर्षापूर्वीचं 30 वर्ष झालं, तर आजचं वय काढायचं असेल तर याच्यामध्ये 5 ॲड केलं तर किती झालं? 35 वर्ष। म्हणजे आईचं आजचं वय किती असणार आहे? 35 वर्ष। चला मित्रांनो, आपण पुढील प्रश्न 4था। जगन व बालाच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। जगन आणि बाला यांच्या सध्याचे वयाचे जे गुणोत्तर आहे ते 4:5 आहे, आणि 8 वर्षानंतर जगनचे वय, 8 वर्षानंतर जगनचं वय किती दिलेलं आहे? 28 वर्ष दिलेलं आहे। किती दिलेलं आहे? 28 वर्ष दिलेलं आहे। तर सध्याचे बालाचे वय काढा म्हटलेलं आहे। बघा मित्रांनो, दिलंय गुणोत्तर केव्हाचं? आजचं दिलेलं आहे, आणि जगनचं वय आपल्याला इथून 8 वर्षानंतरचं दिलेलं आहे। तर याचं आजचं वय काय काढायचं आहे? आपल्याला काय काढायचं आहे? आजचं वय काढावं लागेल अगोदर। तर आजचं वय काय असणार आहे? याचं 8 वर्षानंतर 28 आहे, तर आजचं वय किती असणार आहे? याच्यामधून 8 मायनस करा, किती झाले? 20 वर्ष आहे। आजचं वय किती आहे? 20 वर्ष आहे। तर याचं गुणोत्तर किती आहे? गुणोत्तर किती आहे? 4 आहे। तर ह्या 4ची किती पट आहे? 4ची 5 पट आहे। ह्या गुणोत्तराच्या 5 पट केलं तर जगनचं आजचं वय आपल्याला मिळते। तर आपल्याला काय करावं लागेल? बालाच्या गुणोत्तराच्या 5 पट करावं लागेल, तर बालाचं वय आपल्याला आजचं मिळते। 5 5 25, म्हणजे बालाचं आजचं वय किती आहे? 25 वर्ष। मित्रांनो, प्रश्न 5वा। प्रश्न 5वा, आई व मुलगी यांच्या वयांची बेरीज। आई व मुलगी यांच्या वयाची सध्याची बेरीज किती आहे? 49 आहे। तर 7 वर्षापूर्वी आई व मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर काय होतं? 1:4 होतं। आता हे कसं कळालं बघा, लक्षात घ्या मित्रांनो। आई आणि मुलगी यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 4:1 होतं। बघा आता मित्रांनो, क्वेश्चनमध्ये काय म्हणते? आईचं वय मुलीच्या वयाच्या 4 पट होतं। काय म्हटलेलं आहे? आईचं वय मुलीच्या वयाच्या हे लक्षात घ्या मित्रांनो, बाकी तुम्हाला सगळं समजून जाईल। बघा, आईच्या वयाची तुलना कोणाशी केलेली आहे? मुलीच्या वयाशी तुलना केलेली आहे। म्हणजे आपल्याला अगोदर कळावं लागते कुठलं? मुलीचं वय कळावं लागेल। तर मुलीचं वय कळण्यासाठी आपण काय मांडलंय? तर 1 आहे तिचं वय असं गृहीत धरलं, तर ह्याची चौपट म्हटलंय। आईचं वय मुलीच्या वयाच्या 4 पट आहे, तर आईचं वय कसे असेल? 4 असेल। जेव्हा मुलीचं वय 1 असेल तेव्हा आईचं वय किती असेल? 4 असेल। हे आपल्याला काढता येईल। त्याच्यावरून आपण हे काढलेलं आहे। कळालं मित्रांनो? बघा, आईचं वय 4 असेल तर मुलीचं 1 आहे। मुलीचं 1 असेल तर त्याची चौपट केलं किती? 4 वय झालं। तर आजचं इतकं आहे। आजचं त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 49 आहे। पण 7 वर्षापूर्वीचं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, तर आपल्याला आईचं वय काढा म्हटलेलं आहे। आईचं आजचं वय काढायचं आहे। आईचं आजचं वय काढायचं आहे, तर आपल्याला काढता येते। बघा मित्रांनो, आज यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 49 असेल तर 7 वर्षापूर्वी काय असेल हे आपल्याला काढायचं आहे। 7 वर्षापूर्वी काढायचं असेल तर मुलीचं वय याच्यामधून 7 मायनस करा,
म्हणजे 7 वर्षापूर्वी काढायचं आहे ना, मग 7 वर्षांनी कमी असेल, पण ह्या दोघांचं आपल्याला माहिती आहे काही तो वय नाही, यांच्या वयाची बेरीज माहीत आहे, मग याच्यातून 7 वर्ष काढा आणि आईच्या वयामधून देखील काय करा 7 वर्ष, म्हणजे टोटलमधून आहे की नाही मुलीचे 7 वर्ष मायनस करा आणि आईचे देखील 7 वर्ष मायनस करा, कारण 7 वर्षापूर्वीचं आपण वय काढत आहात. 7 आणि 7 किती 14 वर्ष आपल्याला याच्यातून मायनस करायचे आहेत. तर किती आलं हो टोटल 35 वर्ष आलं आहे. किती 35 वर्ष. आता बघा म्हणजे आई आणि मुलीचं 7 वर्षापूर्वी वय किती होतं 35 वर्ष होतं. तर आज किती आहे 49 आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आता काही मित्र काय करतात 49 आहे 7 वर्षापूर्वी म्हटलं फक्त 7 याच्यातून वजा करतात. असं नाही आहे. कारण काय 7 वर्षापूर्वी आई आणि मुलगी आजचं वय काढायचं असेल तर 7 वर्षापासून आज येत असेल तर मुलीचं वय देखील 7ने वाढलं आणि आईचं देखील 7ने वाढलं. म्हणजे कितीने यांचं दोघांचं टोटल कितीने वाढलं 7ने वाढलं. म्हणजे दोघांच्या वयाच्या टोटलमध्ये 14 वर्षे वाढलेत. तर हे 14 वर्ष आपल्याला 7 वर्षापूर्वी काढायचं असेल तर काय करावं लागेल मायनस करावं लागेल. मायनस केलं तर वय किती आलं 35 वर्ष. म्हणजे 7 वर्षापूर्वी यांचं वय किती होतं 35 वर्ष होतं. बघा मित्रांनो 7 वर्षापूर्वी यांचं वय किती होतं 35 वर्ष होतं. तर आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर 4 × 5 म्हणजे ह्याचं गुणोत्तराची बेरीज करा. आपल्याला काय यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे तर गुणोत्तराची देखील काय करा बेरीज करा. म्हणजे गुणोत्तराची बेरीज 5 आहे तर 5च्या किती पट यांच्या वयाची बेरीज आहे 5 × 7 = 35. म्हणजे एकूण गुणोत्तराची बेरीज केल्यावरती त्यांच्या वयाची बेरीज मिळते. तर कितीने गुणल्यावरती मिळते त्याच पट्टीने त्याच संख्येने यांच्या वयाला गुणा. काय करा त्यांच्या वयाला गुणा. आपल्याला वय कोणाचं काढा म्हटलंय आईचं काढा म्हटलंय पण आजचं काढा म्हटलंय. आपण काय करतो 7 वर्षापूर्वीचा अगोदर काढूया. 7 × 28 काय झालं 7 × 28. तर आजचं काढायचं असेल तर याच्यामध्ये काय करा आजचं म्हणजे हे आपण 7 वर्षापूर्वी काढलं आहे. आईचं आजचं वय 28 वर्ष आहे तर 7 वर्षानंतर म्हणजेच आजचं काढायचं आहे. आईचं 7 वर्षापूर्वीचं वय किती आहे 28 आहे तर आजचं काढायचं असेल तर त्याच्यामध्ये 35 वर्ष वय आहे. आईचं आजचं वय किती आहे 35 वर्ष आहे. हे आपल्याला कळालेलं आहे ना. 6वा प्रश्न 6वा काय म्हणतो 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 42 वर्ष आहे. तर 10 वर्षापूर्वी यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 असं होतं. तर त्यामधील पहिला भाऊ दुसरा आणि तिसरा भाऊ आपण घेतलेला आहे. पहिल्याचं 1 दुसरा 2 आणि तिसऱ्याचं 3 हे काय आहे गुणोत्तर आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे लहान भावाचे आजचे वय काढा म्हटले. तर ह्या बेरजेवरतून आपल्याला लहान भावाचं आजचं वय काढता येते का नाही आपल्याला याच्या गुणोत्तराचा विचार करावा लागेल तेव्हा आपल्याला त्याचं वय काढता येईल. बघा मित्रांनो आता वय आपल्याला एकूण म्हणजे तिघांच्या वयांची बेरीज केव्हाची दिलेली आहे आजच्या वयाची दिलेली आहे. तर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. या गुणोत्तरावरून आपल्याला त्यांचं वय काढता येते. पण ह्या गुणोत्तर म्हणजे 10 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज आपल्याला माहिती पाहिजे. तर बेरीज करण्यासाठी काय करायचं बघा इथं ह्या तिघांचं एक वय होतं तर 10 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षापूर्वी जे वय होतं तिथून आजपर्यंत येण्यासाठी या पहिल्या भावाचे किती 10 वर्षे दुसऱ्या भावाचे देखील 10 वर्षे याच्यात ॲड झाले आणि तिसऱ्या भावाचे देखील काय झालेले आहे 10 वर्षे याच्यात ॲड झालेले आहेत. तेव्हा कुठे आपल्याला 42 यांच्या वयाची बेरीज मिळालेली आहे. तर आपल्याला 10 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर हे 10, 10 आणि 10 हे काय करावं लागेल मायनस करावं लागेल यांचे. तेव्हा आपल्याला पूर्वीचं म्हणजे 10 वर्षापूर्वीचं यांच्या वयांची बेरीज मिळेल. मग बघा 10 आणि 10 किती झाले 20 आणि हे 10 30 वर्ष वय याच्यातून मायनस केल्यावरती आपल्याला 10 वर्षापूर्वी ह्या तिन्ही भावाच्या वयाची बेरीज काय होते हे मिळेल. किती 12. तिन्ही भावाच्या वयांची बेरीज किती आहे 12 वर्ष आहे 10 वर्षापूर्वी. तर यांच्या रेशिओची देखील काय करा बेरीज करा. 3, 2, 5, 5 आणि 1 6
ह्या रेशिओची बेरीज केल्यावर 6 आलं तर याच्या वयाची बेरीज किती आहे 12 आहे। त्या ह्या रेशिओच्या किती पट आहे हो 2 पट आहे। तर ह्या सगळ्या रेशिओची काय करा दुप्पट करा म्हणजे आपल्याला त्यांचं वय मिळेल। तर काय म्हटलेलं आपल्याला सर्वात लहान जो भाऊ आहे बघा ह्या रेशिओमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे 1 याचं वय काढायला सांगितलेलं आहे। केव्हाचं आजचं आपण काय करू 10 वर्षापूर्वीचं अगोदर काढून घेऊ। 1 ची दुप्पट केलं 2 आलं आणि आजचं वय काढायचं असेल तर ह्या दुपटीमध्ये काय करावं लागेल 10 मिसळावं लागेल। त्या 10 मिळवल्यावरती आपल्याला काय आलेलं आहे 12 वर्ष वय कोणाचं आलेलं आहे सर्वात लहान भावाचं वय आलेलं आहे। बघा मित्रांनो समजते ह्या पद्धतीने करा। बघा प्रत्येकाला इथे 42 आजचं वय 42 असेल आणि 10 वर्षापूर्वी म्हटलं तर फक्त 10 मायनस करून चालणार नाही कारण काय प्रत्येक भावाचं 10 वर्षे काय होते त्यामधून मायनस होते किंवा वाढवायचं म्हटलं म्हणजे 10 वर्षापूर्वी 12 वर्षे होतं तर आज त्यांचे वय काय असं काढायचं असेल तर प्रत्येकांचे 10 वर्षे त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज मिळते आपल्याला। कळालं मित्रांनो। बघा यानंतर आपण प्रश्न 7वा घेऊ। प्रश्न 7वा ए बी व सी यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे। 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5:5:7 असे होते तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय काढा म्हटलंय। बघा मित्रांनो याच्यावरून कळते तुम्हाला सर्वात मोठा भाऊ कोण आहे सी आहे। काय म्हटलंय यांच्या आजच्या ए बी आणि सी यांच्या वयांची आजच्या वयांची बेरीज किती आहे 80 वर्षे आहे। तर 5 वर्षापूर्वी किती म्हटले 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होतं 1:5:5:7 असं होतं। तर मित्रांनो आपल्याला यांचं आजचं वय काढायचं असेल तर हे जी दिलेली बेरीज आहे याच्यावरून आपल्याला काढता येणार नाही कारण 5 वर्षापूर्वी जे गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तरावरून आपल्याला त्यांची बेरीज करता येते त्यांचं वय काढता येते। तर आपल्याला याचं म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे केव्हाचं 5 वर्षापूर्वी तर वय देखील आपल्याला 5 वर्षापूर्वीचं काढावं लागेल तेव्हा आपल्याला काय काढता येते त्यांचे वय काढता येते। बघा आजचं वयाची बेरीज 80 आहे तर 7 वर्षापूर्वी यांच्या तिघाच्या वयाची बेरीज किती होती हे काढावं लागेल। तर 3 वर्षापूर्वी काढायचं असेल तर मित्रांनो बघा हे 3 वर्षापूर्वी यांचं वय जेवढं होतं तेवढं आहे की नाही याच्यामध्ये वाढ किती झाली 5ने वाढ झाली तर प्रत्येकांचं वय 5ने वाढलं असेल तेव्हाच इथं बेरीज काय झाली 80 वर्षे झाली। तर आपल्याला काय करावं लागेल एचं 5 वर्षे वय मायनस करावं लागेल बीचं 5 वर्षे वय मायनस करावं लागेल आणि सीचं 5 वर्षे वय मायनस केल्यावरती 80 मधून तेव्हा आपल्याला काय मिळते 5 वर्षापूर्वी त्यांचे एकूण वय मिळते। 5 मायनस -5 आणि -5 केल्यावरती 5 वर्षापूर्वीचं वय मिळते। तर मित्रांनो आता काही मित्र आहेत नाही एक्झाममध्ये जातात गडबडीमध्ये त्यांना कळालेलं असते की आजचं वय किती आहे आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे तर 5 वर्षापूर्वी म्हटलं की 5 वर्षे मायनस करतात आणि 75 यांच्या वयाची बेरीज यांची 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज 75 आहे गृहीत धरून ते क्वेश्चन सॉल्व करत असतात पण हे चुकलं मित्रांनो। कारण काय आहे इथे 5 वर्षापूर्वी म्हटल्यावर 5 एकाच व्यक्तीचं वय त्याच्यात मायनस होत नाही तर तिघाचंही 5-5 वर्षे मायनस होते मग तिघाचं 5-5 वर्षे मायनस होते म्हणजे किती होते 15 वर्षे याच्यातून मायनस होते तेव्हा आपल्याला 5 वर्षापूर्वीचं त्यांच्या वयाची बेरीज मिळते। तर 15 वर्षे याच्यातून मायनस केलं तर काय झालं 65 वर्षे वय आहे। बघा यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि वयाची बेरीज पण दिलेली आहे तर वयाच्या गुणोत्तराची काय करा बेरीज करा। क्वेश्चन पहिल्यामध्ये आपण व्हिडिओ पार्ट नंबर 1 मध्ये वयाचं गुणोत्तर दिलेलं असतं आणि त्यांची बेरीज दिली असता आपण काय केलं हे आपण बघितलेलं आहे। तर वयाची बेरीज दिलेली असेल तर गुणोत्तराची देखील काय करा बेरीज करा। तर गुणोत्तराची बेरीज बघा 1 5 6 6 7 किती झाले 13 ह्या गुणोत्तराच जे बेरीज केलेलं गुणोत्तर आहे ते वयाच्या किती पट म्हणजे गुणोत्तराची किती पट केल्यावरती आपल्याला वय मिळते 13ची 5 पट केल्यावर आपल्याला काय मिळते त्यांच्या वयाची बेरीज मिळते। म्हणून आता जे वय आहे गुणोत्तर दिलेले आहे त्यांची देखील काय करा 5-5 पट करा तर आपल्याला ह्या व्यक्तींचे काय मिळतात वय मिळतात। आपल्याला काय म्हटलेलं आहे जो सर्वात मोठा व्यक्ती आहे त्यांचं वय काढा म्हटलं 13ची 5 पट केल्यावर आपल्याला 65 त्यांचं एकूण वय मिळालं आहे। तर आहे की नाही सीचं आपल्याला वय काढायचं असेल तर याचं जे गुणोत्तर आहे त्याची देखील 5 पट करा 5 × 7 = 35 हे काय झालेलं आहे 5 वर्षापूर्वीचं वय मिळालेलं आहे
आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्याचं आजचं वय काढा म्हटलं आहे. 5 वर्षे पूर्वीचं 35 असेल तर आजचं वय काय असणार आहे, त्याच्यामध्ये 5 मिसळावं लागेल, तर वय किती झालं 40 वर्ष. म्हणजे सीचं वय किती आहे 40 वर्ष. बघा मित्र, प्रश्न दुसरा याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न 8 काय सांगतो, ए, बी व सी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. बीचे वय 20 वर्ष असेल तर ए आणि सीचे वय काढा म्हटले. बघा मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे, ए, बी आणि सी 2:5:4 असं यांचे वय आहे. तर आपण ए, बी आणि सी यांचे गुणोत्तर लिहून घेतलेले आहे. तर काय म्हणते, बीचं वय किती आहे म्हणे 20 वर्ष आहे. तर हे जे वय आहे म्हणजे बीचं जे गुणोत्तर आहे याच्या किती पट आहे. म्हणजे गुणोत्तराला आपण काय करत असतो, एखाद्या व्यक्तीचं वय दिलं आणि त्याचे गुणोत्तर दिलं तर त्याला एका संख्येने गुणल्यावरती आपल्याला त्याचं वय मिळते. तर ह्याला कोणत्यातरी संख्येने गुणायचं, म्हणजे एक्सने गुणलं तर काय मिळते, त्याचं वय मिळते. तर ह्या 5ची किती पट केल्यावर आपल्याला काय मिळते, त्याचं वय मिळते. हे बघा, 5 चोक 20 म्हणजे ह्या 5ची 4 पट केल्यावर आपल्याला 20 वर्ष वय मिळते. तर आता हे जे आहे, हे प्रमाण जे आहे ते सारखं असते. म्हणजे ह्या बीच्या गुणोत्तराला आपण 4ने गुणलं तर त्याचं वय मिळत असेल, तर सीच्या गुणोत्तराला देखील 4ने गुणल्यावरती त्याचं आपल्याला काय मिळते, वय मिळते. आणि एच्या गुणोत्तराला देखील 4ने गुणल्यावरती आपल्याला त्याचं वय मिळते. तर आपल्याला सांगता येते ए आणि सीचं वय काय आहे 8 वर्षे आणि 16 वर्षे. यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न 9 याच्यामध्ये थोडंसं फिरून विचारलेलं आहे, तरी पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्याला कोणाच्या वयाशी तुलना केलेली आहे एवढं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ते तर व्यवस्थित लक्षात घेतलं तर आपल्याला हा प्रश्न सुटायला, म्हणजे पहिले जे क्वेश्चन घेतले सारखंच आहे, परंतु इथं फक्त वडिलांचं म्हणजे माझं आणि माझ्या मुलीचं वय दिलेलं आहे तेव्हा थोडंसं फिरवलेलं आहे. बघा मित्रांनो, आता क्वेश्चन बघू. माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. माझं वय माझ्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. तर माझ्या वयाची तुलना काय केलेली आहे, माझ्या मुलीच्या वयाशी केलेलं आहे. तर माझ्या मुलीचं वय किती आहे हे कळाल्याशिवाय आपल्याला माझं वय काढता येत नाही. तर माझ्या मुलीचं वय किती आहे 1 आहे असं गृहीत धरलं तर माझं वय किती असेल, याच्या 5 पट म्हणजे किती असेल 5 वर्ष असेल. मग यानंतर काय विचारलेलं आहे, आतापासून 6 वर्षांनंतर माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या 1/3 आहे. माझ्या वयाच्या 1/3 आहे म्हणजे काय म्हटलेलं आहे, माझं वय जेवढं आहे त्याच्या 1/3 माझ्या मुलीचं वय आहे म्हटले. म्हणजे आता इथे काय तुलना केलेली आहे, माझ्या वयाशी. आणि प्रथम काय तुलना केलं होतं, माझ्या मुलीच्या वयाशी तुलना केलं होतं. तेव्हा आपण मुलीचं वय आहे की नाही काय धरलेलं आहे 1 आणि माझ्या वयाचं माझ्या मुलीच्या वयाशी तुलना केलेली आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं ज्याच्या समोर चाचीच्या आणि पेक्षा असं जेव्हा प्रत्यय लागलेले असते आणि ते उत्तर जेव्हा आहे की नाही अपूर्णांकामध्ये असते 1/3 म्हटलेलं आहे, तर छेदामध्ये जी संख्या आहे ते काय असते, ओरिजिनल असते, ती याच्याशी रिलेटेड असते. कळालं मित्रांनो. तर माझं वय किती असणार आहे, जेव्हा 3 असेल तेव्हा माझ्या मुलीचं वय काय असेल 1 असेल. कळालं मित्रांनो. इथे लक्षात घेण्यासारखं आहे, माझ्या वयाच्या 1/3 आहे म्हणजे माझ्या वयाशी तुलना केलेली असेल आणि छेदामध्ये जी संख्या असेल ती काय असणार आहे, माझं वय असणार आहे. आणि याची तुलना माझ्या मुलीशी केलेली आहे, तर जे अंशामध्ये जी संख्या असेल ते मुलीचं वय असेल. कळालं मित्रांनो. बघा आता आपण काय करणार आहोत, जेव्हा याच्या अगोदर जे क्वेश्चन केलं त्याच पद्धतीने करणार आहोत. आजपासून 6 वर्षांनंतरचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. याहून आपल्याला आजचं वय काढायचं असेल तर आपल्याला याच्यातला अंतर काढावं लागेल. याच्यातला अंतर, दोघांचं अंतर काय असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. इथे 0 अंतर येतो आणि इथे 2 अंतर येतो. मग आपण काय केलं आहे, असं जेव्हा येईल तेव्हा काय असलं पाहिजे, याच्यामधलं अंतर, गुणोत्तरामधला अंतर काय असलं पाहिजे, सारखा असला पाहिजे. आहे का सारखा नाही. मग काय करावं लागेल, 5 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी जे गुणोत्तर आहे याच्यामधला फरक घ्या. ह्या दोघांमधला फरक काय आलेला आहे 4 आणि ह्या दोघांमधला फरक काय आहे 2. मग आपल्याला काय करायचं आहे, याच्या फरकाने याला गुणा आणि याच्या फरकाने याला गुणा. 2 पंचे 10 हा नवीन आलेला गुणोत्तर आहे. 2 1 2.
हे नवीन आलेले गुणोत्तर. आणि आपल्याला याच्यानंतर काय नवीन गुणोत्तराचाच विचार करायचा आहे. 4 त्रिकम 12, 4 एक 4. बघा आता आपल्याला जुन्या गुणोत्तराचा विचार करायचा आहे का? नाही, तर नवीन गुणोत्तराचा विचार करायचा आहे. हे कट केलं. बघा मित्रांनो, इथून इथपर्यंत आता जो फरक आहे तो सारखा आहे का? बघा याच्यामध्ये 2चा फरक आहे, याच्यामध्ये 2चा फरक आहे. कळालं मित्रांनो? बघा आजपासून 6 वर्षापर्यंत जायला कालावधी किती लागलेला आहे? 6 वर्षाचा लागलेला आहे. पण फरकामध्ये 2चा फरक दिलेला आहे, म्हणजे हे 2 म्हणजे 6 वर्ष आहे. कळालं मित्रांनो? मग ह्या 2ची किती पट केलं पाहिजे? 3 पट केलं पाहिजे, तेव्हा 6 वर्ष येते. तर प्रत्येकांच्या वयाची काय करा? 3 पट करा. गुणोत्तर किती आहे याचं? तर याची वयाची देखील 3 पट करा. याचं आलं 30 वर्षे, याची देखील काय करा? 3 पट करा. याचं वय किती आलेलं आहे? 6 वर्षे. मग आपल्याला विचारलं शेवटीला काय? माझ्या मुलीचे आजचे वय म्हटलं आहे. हे केव्हाचं आहे? आजचं वय आहे. तर माझ्या मुलीचं वय किती आहे आजचं? 6 वर्ष आहे. असं आपल्याला उत्तर काढता येते. 6 वर्षानंतरचं विचारलं असेल तर काय केलं असतं आपण? याच्या गुणोत्तराला काय केलं असतं? 3 ने गुणलं असतं. 12 वर्ष. हे 6 प्लस 6 केलं तर 12 वर्ष वय येते. मग असं आपल्याला उत्तर काढता येतात. बघा प्रश्न 10वा. आज माझे वय माझ्या मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. काय म्हटलेलं आहे? आज माझं वय माझ्या मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. तर मुलाच्या वयाशी तुलना केलेलं आहे. तर मुलाचं वय आपण 1 गृहीत धरलं तर याची 3 पट म्हणलं तर माझं वय काय येणार आहे? 3 येणार आहे. मग याच्यानंतर काय म्हणतं बघा, 15 वर्षांनंतर माझे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल म्हणे. मुलाचं वय 1 धरलं तर माझं वय काय असेल? 2 असेल. हे केव्हाचं आहे? 15 वर्षांनंतर. 15 वर्षांनंतर काय असणार आहे? मुलाचं वय 1 असेल तर माझं वय किती असेल? 2 असेल. हे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. मग त्यानंतर काय म्हटलंय? तर आज आम्हा दोघांचे, म्हणजे आज ह्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज म्हटलेलं आहे. यांच्या दोघांच्या वयाची काय सांगितलेलं आहे? बेरीज काढा म्हटलेलं आहे. बघा मात्र गुणोत्तर दिलेलं आहे, त्याहून आपण काय काढू शकतो? यांच्या आजच्या वयाची बेरीज काढू शकतो. बघा गुणोत्तर दिलेलं आहे तर ह्यांचा फरक बघावा लागेल. गुणोत्तरामधला फरक सारखा आहे का? नाही. 1 मधून 1 म्हणजे ह्या दोघांमधला फरक किती आहे? 0चा आहे. ह्या दोघांमधला फरक किती आहे? 1चा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? याचा फरक सारखा करण्यासाठी काय करावं लागेल? हे जे गुणोत्तर आहे याच्यामधला अगोदर फरक काढून घ्या. हे 2 आणि याच्यामधला फरक 1 आहे. तर ह्याच्या फरकाने ह्या गुणोत्तराला गुणा आणि याच्या फरकाने ह्या गुणोत्तराला गुणा, म्हणजे आपल्याला नवीन गुणोत्तर मिळते. आता इथे 1 आहे. 1ने याला गुणल्यावरती काय फरक पडतो का? नाही. म्हणजे इथले गुणोत्तर काय येईल? 3 आणि इथलं गुणोत्तर काय येईल? 1. म्हणजे हे सारखंच आहे. मग ह्या गुणोत्तराने ह्याला गुणा. 2 दोन्ही 4 म्हणजे इथं गुणोत्तर नवीन गुणोत्तर काय आलेलं आहे? 4 आणि 2 1 2 म्हणजे नवीन गुणोत्तर काय आलेलं आहे? 2. आपल्याला नवीन गुणोत्तराचाच विचार करायचा आहे. नवीन गुणोत्तर याचं सारखंच येते, याचं चेंज झालेलं आहे, आपण केलं आहे. बघा मित्रांनो, आता बघा यांच्या वयामध्ये काय म्हणजे गुणोत्तरामध्ये फरक सारखा आहे का? बघा इथे 1 आहे, इथे 2 म्हणजे फरक 1चा आहे आणि इथं 3 आहे, आता इथे 4 म्हणजे 1चा फरक आहे. म्हणजे फरक दोन्हीमधला काय आहे? सारखा आहे. फरक दोन्हीमधला सारखा आहे, 1चा फरक आहे. रेशिओमध्ये 1चा फरक आहे, पण इथून इथपर्यंत येण्यासाठी कालावधी किती लागलेला आहे? 15 वर्षाचा. कालावधी किती लागलेला आहे? 15 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. म्हणजे ह्या रेशिओच्या किती पट आहे? ह्या रेशिओच्या किती पट आहे? तर 15 पट आहे. किती? 15 पट आहे. तर आपल्याला ह्यांच्या वयाची देखील काय करायचे? 15 पट करायचे. वयाची काय करायचे? 15 पट. मग आपल्याला विचारलं आहे काय? दोघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. मग याच्या रेशिओची देखील काय करा? बेरीज करा. यांचा रेशिओ किती आहे? आजच्या वयाचे बेरीज विचारलेला आहे. तर या आजच्या रेशिओची देखील काय करा? बेरीज करा. 3 आणि 1 4 आणि ह्या बेरजेची काय करा? किती पट करायचे? 15 पट करा. 4 15 60, 15 चोक 60 म्हणजे यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 60 वर्ष आहे. हे आपल्याला काढता येते. आपण केलंय काय बघा. आपण याच्या रेशिओवरतून याची पट काढून घेतलेली आहे. तर त्या पटीने तर प्रत्येकांच्या वयाला गुणलं असतं तर आपल्याला प्रत्येकाचं वय मिळालं असतं. पण मग ह्याची जी गुणोत्तराची बेरीज आहे त्या गुणोत्तराच्या बेरीजला आपण काय केलं? त्या पटीने गुणलं, यांच्या दोघांची बेरीज मिळालेली आहे. बघा सेपरेट बी करून बघा. याची 15 पट केलं
तर आपल्याला काय मिळेल, माझे वय मिळेल. काय माझे वय मिळेल. माझे वय किती आहे 45 वर्ष आणि माझ्या मुलाचं वय किती आहे, 1ची 15 पट केलं 15 वर्षे. 45 प्लस 15 केलं, 45 प्लस 15 केलं तर 60 वर्षे होते. मग हे करण्यापेक्षा आपण काय केलं, याच्या रेशिओचीच बेरीज केलं आणि रेशिओच्या बेरीजची 15 पट केलं, तेव्हा आपल्याला ह्या दोघांच्या वयाची बेरीज मिळालेली आहे. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन घेतलेला, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन घेत आहेत. तर आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुम्हाला वाटलं मित्राला शेअर करा.